आता आपण आपली जी एक्सरसाइज 3.1 चालू आहे त्यातला क्वेश्चन नंबर सेकंड चालू होता आपला प्रूव्ह दॅट. त्यातला आपण एक्झाम्पल पाहणार आहे. एक्झाम्पल आहे 13 नंबर. आता 13 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला काय दिलं? तर 13 नंबरचं एक्झाम्पल दिलं की cot A हा एक अँगल आहे. cot A cot 4A 1 डिवाइड ला आहे cot A cot 4A 1 आणि ही LHS इक्वल आणायची आहे. RHS ला cos 3A अपॉन काय आहे cos 5A ला आपल्याला इक्वल आणायची. आता आपल्याला दिलेलं काय आहे? LHS मध्ये दिला cot आणि आपल्याला व्हॅल्यू इक्वल आणायची आहे cos मध्ये. म्हणजे cot कॅन्सल करायचा आहे आणि cos काय करायचा आहे बनवायचा आहे. तर सरळ आपल्याला काय करता येईल? आपल्याकडे डायरेक्ट कंपाऊंड अँगल इथे यूज करता येणार नाही. मग cot ला आपण कन्वर्ट करणार. cot ला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण? cos अपॉन sin मध्ये. मग आपण काय करणार? टेक LHS घेणार. टेक LHS आणि LHS आपल्याकडे काय आहे? तर LHS आहे cot A cot 4A 1 आणि डिवाइड ला आहे cot A cot 4A 1. याचं कन्वर्जन तर cos मध्ये करायचं आहे. cos मध्ये करायचं आहे तर आपण cot ला चेंज करणार. cot चं कन्वर्जन काय होईल? cot च्या ऐवजी येणार cos A cos 4A आणि डिवाइड ला येणार sin A sin 4A. cos चा फॉर्म्युला आपण यूज केला. cot च्या ऐवजी काय करणार? cos आणि प्लस काय राहिलेला आहे 1. हा आहे आपला न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर पहा. डिनॉमिनेटर मध्ये पण cot आहे. पाहिजे काय आहे? cos. तर पुन्हा आपण cot ला काय करणार? cos अपॉन sin मध्ये चेंज करणार. मग cos A cos 4A आणि याच्या डिवाइड ला येणार sin A sin 4A. cot चं कन्वर्जन आपण cos आणि sin मध्ये केलं. इकडे उरला +1 आणि इकडे काय उरला -1. आता या 1 च्या अपॉन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. याही 1 च्या अपॉन मध्ये काही नाही म्हणजे काय आहे 1. वरती आपल्याला या दोन्हीची ऍडिशन करायची आहे आणि खाली काय करायची आहे? सबट्रॅक्शन. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम नाही तर याचं काय होईल? क्रॉस मल्टिप्लाय. मग याचं क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर cos A cos 4A ला cos A cos 4A ला या 1 ने मल्टिप्लाय करा. 1 ने मल्टिप्लाय केला हा नंबर असाच्या असं राहणार cos A cos 4A मधात आहे प्लस या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे sin ने. तर इथे येणार sin A sin 4A आणि त्याच्या डिवाइड ला वर न्यूमरेटरची आपण ऍडिशन करायला लागलो. या दोन्हीचं झालं क्रॉस मल्टिप्लाय आणि डिवाइड ला या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लाय. 1 चं मल्टिप्लाय या sin सोबत केलं तर sin A sin 4A हा जसाच्या तसाच. आता डिवाइड ला येतेच जो डिनॉमिनेटर आपल्याला मिळाला त्याचंही आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. डिनॉमिनेटर सेम नाही तर याचंही काय होईल? क्रॉस मल्टिप्लाय. मग याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर या cos A cos 4A ला कशाने मल्टिप्लाय केलं? 1 ने. म्हणजे पुन्हा आपल्याला काय मिळाला? cos A cos 4A मधात मायनस आहे आणि या 1 ला मल्टिप्लाय केलं sin ने तर sin A sin 4A आणि या दोन्हीच्या डिवाइड ला पुन्हा हा जो आपला डिनॉमिनेटर दिलेला आहे याचा काय होईल? क्रॉस याचा आपण क्रॉस मल्टिप्लाय केला. आता या दोन्हीचं मल्टिप्लाय होईल तर sin A sin 4A ला 1 ने मल्टिप्लाय केलं पुन्हा काय मिळाला? sin A sin 4A. आता काय लक्षात आलं की वरती आपण न्यूमरेटरची क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन केली. डिनॉमिनेटरची क्रॉस मल्टिप्लाय करून काय केली? सबट्रॅक्शन. तर या दोन्हीचा डिनॉमिनेटर कसा मिळाला आपल्याला? सेम. डिनॉमिनेटर सारखा आहे तर डिनॉमिनेटर काय करा? कॅन्सल. डिनॉमिनेटर कॅन्सल केल्यानंतर आपल्याकडे काय उरलं? तर आपल्याकडे उरलं आता cos A cos 4A cos A cos 4A प्लस इथे येईल sin A sin 4A आणि अपॉन मध्ये उरला आता cos A cos 4A minus sin A sin 4A. आता याचा आपण कंपॅरिझन जर कंपाऊंड अँगल सोबत केलं तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? जर cos जर दोन्ही cos सोबत येत असतील किंवा दोन्ही sin जर सोबत येत असतील तर आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करतो cos चा. cos चा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला काय आहे? तर cos A B ची व्हॅल्यू कशाला इक्वल? cos A cos B. इथं प्लस असेल तर इथं काय येणार? मायनस. इथं येणार sin A sin B आणि इथं जर मायनस असेल तर इथं काय येणार? प्लस. हा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी यूज केला तर वरती आपल्याला काय दिसायला लागलं? cos A cos B प्लस sin A sin B. cos A cos B प्लस sin A sin B हा फॉर्म्युला आहे cos A B चा. वरचा फॉर्म्युला cos A B चा आणि खाली कोणता फॉर्म्युला लागला? cos A
b चा. हा फॉर्म्युला इथं अप्लाय केला, हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय केला तर वरती आन्सर काय येणार cos a, a ची व्हॅल्यू आहे a आणि वरती प्लस आहे तर मायनस चा फॉर्म्युला येईल cos a b येणार. cos a b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4a आणि डिवाइड ला cos a b, a ची व्हॅल्यू a आणि b ची व्हॅल्यू काय आहे 4a. आता पहा काय होईल तर ब्रॅकेट मध्ये या दोन्ही अँगलचे आपण काय करू शकतो सबट्रॅक्शन ऍडिशन करता येईल. तर इथं आन्सर मिळाला आपल्याला cos a मधून काय झाला a मधून 4a मायनस केला, a मधून 4a मायनस केला तर उरलं काय -3a आणि a 4a याची व्हॅल्यू कशाला इक्वल 5a ला इक्वल. आता इथं आपण एक cos चा फॉर्म्युला पाहिला होता की cos -θ तुम्हाला जर दिला असेल cos च्या पुढे जर एखादा निगेटिव्ह अँगल येत असेल तर त्याची व्हॅल्यू cos काय करतो निगेटिव्हला काय करून टाकतो पॉझिटिव्ह करून टाकतो. म्हणजे व्हॅल्यू कशाला इक्वल लागली आपली आता cos 3a अपॉन ला काय लागलं cos 5a इक्वल टू काय आहे आपलं RHS इक्वल टू मिळाला आपल्याला RHS. ठीक आहे. आता यातलाच आपण क्वेश्चन नंबर 14 पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 14 आपल्याला काय दिला cos 15 sin 15 आणि इकडे आहे cos 15 काय sin 15. आता याची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल दाखवली 1/√3 ला. आता आपण जर व्हॅल्यू जर पाहिल्या तर 1/√3 ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे tan 30 ची. tan 30 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 1/√3. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ही सगळी जी व्हॅल्यू आहे ती कशाला इक्वल आणायची आहे tan 30 ला इक्वल आणायची. म्हणजे आपल्याला इथं कळा लागलं तर व्हॅल्यू पार्ट असतील तर आपल्याला कळेल की इथं RHS तर tan 30 दिलेला आहे. काय दिलेला आहे tan 30 दिलेला आहे. मग RHS tan 30 दिलेला आहे. जर आपल्याला कळायला लागलं सहज आहे याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे tan मध्ये करायचं. मग आता sin cos चं कन्वर्जन tan मध्ये जर करायचं असेल तर sin ला कशाने डिवाइड करावं लागेल cos ने. म्हणजे याच्यात आपल्याला काय करावं लागेल ते LHS घ्या ते LHS घेतल्यानंतर आपण काय करणार LHS आहे cos 15 sin 15 अपॉन मध्ये आहे cos 15 प्लस काय sin 15. आता याचा आपल्याला tan बनवायचा एक अंदाज आला आपल्याला की याला काय बनवायचं आहे tanच बनवायचं आहे. मग आपण काय करणार डिवाइड याला डिवाइड करणार डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय tan बनवायचा आहे तर sin ला कशाने डिवाइड करावं लागेल cos 15 ने. याला आपण cos 15 ने काय करणार डिवाइड करणार. मग cos 15 ने डिवाइड केल्यानंतर काय झालं हे आहे cos 15 याला आपण कशाने डिवाइड होईल cos 15 ने मायनस sin 15 डिग्री यालाही कशाने डिवाइड होईल cos 15 आणि डिवाइड ला पुन्हा आपल्याकडे आहे cos 15 डिग्री याला आपण कशाने डिवाइड करा cos 15 ने आणि प्लस sin 15 ला कशाने डिवाइड होईल sin cos 15 ने. आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर LHS जी साइड आहे त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला कशाने डिवाइड करणार cos 15 ने डिवाइड करणार. तर याची व्हॅल्यू 1 याची व्हॅल्यू 1 आणि याचं कन्वर्जन कशामध्ये झालं tan मध्ये. म्हणजे आन्सर आलं 1 - tan 15 1 - tan 15 आणि अपॉन मध्ये इकडे काय आलं इथं आपल्याला मिळालं पुन्हा 1 + tan 15 इथं आलं 1 + tan 15. आता इथं लक्षात घ्या इथं आपल्याला 1 दिलेला आहे. काय दिलेला आहे 1 च्या ऐवजी आपण लिहू शकतो tan 45. काय लिहू शकतो tan 45. वी नो दॅट की tan 45 ची व्हॅल्यू जी आहे ती कशाला इक्वल आहे 1 ला इक्वल आहे. तर इथं आपण काय लिहिणार tan 45 - tan 15 आणि अपॉन मध्ये हे आहे का रे आणि अपॉन मध्ये काय आलं पुन्हा 1. तर हा 1 असायचा असाच इथं काहीच नाही म्हणजे काय असणार 1. तर 1 प्लस या 1 ची व्हॅल्यू पुन्हा काय लिहिली आपण tan 45 आणि त्याला मल्टिप्लाय करत आहे tan 50. आता हा फॉर्म्युला तयार झाला tan a - b चा. मग tan a - b च्या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू कशाला इक्वल आली tan a म्हणजे किती आहे 45 आणि b म्हणजे किती आहे 15. कोणता फॉर्म्युला यूज केला आपण इथं फॉर्म्युला यूज केला tan a - b. मला व्हॅल्यू काय आहे tan a - b तर tan 45 - 15 उरले किती tan 30 आणि tan 30 ची व्हॅल्यू किती येते 1/√3 इक्वल टू किती आलं RHS. आता आपण 3.1 या एक्सरसाइज मधला थर्ड क्वेश्चन पाहणार आहे. जो थर्ड
क्वेश्चन काय सांगितलं त्यांनी की इफ sin A ची व्हॅल्यू आहे -5/13 आणि A अँगल जो आहे तो 180 पेक्षा मोठा आणि 270 डिग्री पेक्षा लहान, म्हणजे A अँगल हा जो आहे तो आहे आपला थर्ड क्वाड्रंटचा. A जो आहे तो कोणत्या क्वाड्रंटचा आहे? थर्ड क्वाड्रंट. आणि cos B ची व्हॅल्यू आहे 3/5 आणि P अँगल 270 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान, म्हणजे हा जो अँगल आहे तर हा आहे फोर्थ क्वाड्रंटचा. आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे sin A plus B, cos A minus B आणि tan A plus B ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता सोल्युशन मध्ये काय लिहिणार? तर सोल्युशन मध्ये वी नो आपल्याला माहिती आहे काय की sin A ची व्हॅल्यू तुम्हाला दिली -5/13 आणि A जो आहे तो आहे A lies in थर्ड क्वाड्रंट आणि A जो आहे तो कोणत्या क्वाड्रंटचा आहे? थर्ड क्वाड्रंटचा आहे. मग आपल्याला sin A plus B काढायचा आहे. sin A plus B काढायचा असेल तर sin A त्याच्यावर नंतर आपल्याला cos A पण माहिती पाहिजे. sin A माहिती आहे तर आपल्याला cos A सुद्धा काय करावं लागेल? काढावं लागेल. मग cos A काढण्यासाठी इथं आपल्याला cos A जर काढायचा असेल तर आपण sin वरून कशाची व्हॅल्यू काढणार? तर cos ची व्हॅल्यू काढणार. मग sin वरून cos ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर आपण फॉर्म्युला लिहिणार वी नो. आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे तर sin स्क्वेअर थीटा sin स्क्वेअर A प्लस cos स्क्वेअर A याची ऍडिशन कशाला इक्वल? 1 ला इक्वल. मग आपल्याला आता काढायचा आहे cos स्क्वेअर A. हा प्लस इकडे गेल्यानंतर काय झाला? मायनस sin स्क्वेअर A. आता 1 मायनस sin A ची व्हॅल्यू पुट करा. sin A ची व्हॅल्यू आहे -5/13 आणि त्याचा स्क्वेअर. तर 1 मायनस 5 चा स्क्वेअर 25, 13 चा स्क्वेअर आला 169. आता याचा क्रॉस मल्टिप्लाय 169 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 169 मायनस किती आहे 25 आणि अपॉन मध्ये 169 जसाच्या तसाच. आता नेक्स्ट याची सबट्रॅक्शन जर आपण केली तर आपल्याला व्हॅल्यू मिळायला लागली cos स्क्वेअर A इज इक्वल टू 144 अपॉन मध्ये मिळाला 169. आता काय करावं लागेल? cos चा स्क्वेअर माहिती झाला पण आपल्याला cos ची व्हॅल्यू काढायची तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही साइडचा आपण काय करणार आहे? स्क्वेअर रूट घेणार. मी याचा स्क्वेअर रूट घेणार आहे तर स्क्वेअर रूट कॅन्सल. cos A ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली प्लस मायनस याचा स्क्वेअर रूट 12 आणि याचा स्क्वेअर रूट मिळालं 30. बट हा A अँगल जो आहे तो A हा थर्ड क्वाड्रंटचा आहे. मग A जर थर्ड क्वाड्रंटचा असेल तर थर्ड मध्ये cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार. थर्ड मध्ये cos ची व्हॅल्यू कशी असणार? निगेटिव्ह. मग इथं लिहिणार काय? बट A lies in थर्ड क्वाड्रंट. A जो आहे तो थर्ड क्वाड्रंटचा आहे म्हणून cos A ची जी व्हॅल्यू आहे तर cos A ची व्हॅल्यू ही असेल -12/30. आपल्याला cos A ची व्हॅल्यू मिळाली -12/30. देन सिमिलर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला sin A माहिती होता. sin A वरून आपण cos A काढला. आता cos B माहिती आहे तर cos B वरून sin B काढणार. आता नाव आपल्याला माहिती आहे की cos B आपल्याकडे दिला. cos B ची व्हॅल्यू आहे 3/5 आणि B lies in फोर्थ क्वाड्रंट. B हा कोणत्या क्वाड्रंटचा आहे? फोर्थ क्वाड्रंटचा आहे. मग B जर फोर्थ क्वाड्रंटचा असेल तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे? sin B ची व्हॅल्यू काढायची. मग sin B फाइंड आउट करताना पुन्हा वी नो आपल्याला माहिती आहे काय या sin ची जी व्हॅल्यू आहे sin स्क्वेअर B ची व्हॅल्यू ही कशाला इक्वल असेल तर ही असेल स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर B ला. आपण फॉर्म्युले पाहिले होते काय की sin स्क्वेअर थीटा ची व्हॅल्यू कशाला इक्वल? स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय? आपण फॉर्म्युला घेतला sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग आपल्याला cos ची व्हॅल्यू काढायची आहे. मग cos ची व्हॅल्यू काढायची तर हे प्लस साइन आपण इकडे आणला काय झाला? मायनस. आता दोन्ही साइडने स्क्वेअर रूट आहे. मग आपण काय करू शकतो? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. याचा स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल. उरेल फक्त cos A ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर A ला इक्वल. त्याप्रमाणे sin B ची व्हॅल्यू कशाला इक्वल? तर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर B ला इक्वल. मला याच्यात व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू जर आपण पुट केली तर 1 मायनस cos B आहे. cos B ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 3/5 पुट करा. इथं आले 3/5
3/5 आणि या 3/5 चा काय आहे स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25. पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ हे होती 25 into 1. 25 into 1 किती झाले 25 minus 9 अपॉन मध्ये पुन्हा किती येतं 25. 25 मधून 9 मायनस करा किती राहिले 16 आणि इथं किती येतं 25. आता या दोन्हीचा आपण काय करणार स्क्वेअर रूट घेणार. काय घेणार स्क्वेअर रूट. म्हणजे आपल्याला काढायचं आहे sin b. तर sin b ची व्हॅल्यू या दोन्हीचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर याचं स्क्वेअर रूट प्लस मायनस 16 चं स्क्वेअर रूट 4 आणि याचं किती निघेल 5. पण पुन्हा a अँगल b अँगल जो आहे तो कोणत्या क्वाड्रंटचा आहे 4 आणि 4 मध्ये sin ची व्हॅल्यू कशी राहते निगेटिव्ह. म्हणून आपण काय करणार तर sin b जो आहे तो काय असेल -4/5. sin b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -4/5. आता आपण समोर काय करणार आहे याच्यावरून आपण व्हॅल्यू काढली sin a वरून व्हॅल्यू काढली cos a ची आणि cos b वरून व्हॅल्यू काढली sin b ची. जो a अँगल आहे तो आहे कोणत्या क्वाड्रंटचा थर्ड मध्ये cos ची व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणून इथे येणारा आन्सर कशाला झाला निगेटिव्ह आणि b अँगल फोर्थ क्वाड्रंटचा आहे फोर्थ मध्ये sin निगेटिव्ह तर b ची पण व्हॅल्यू काय मिळाली निगेटिव्ह. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे tan a आणि tan b ची. आता व्हॅल्यू काढायची आहे tan a आणि काय काढणार tan b. मला tan a ची व्हॅल्यू आपल्याला अगोदर काढायची आहे. तर tan a ची व्हॅल्यू कशाला इक्वल येणार tan a इक्वल येणार sin a अपॉन ला cos a. मग sin a ची व्हॅल्यू पहा काय मिळाली आपल्याला sin a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे -5/13 आणि डिवाइड ला cos a ची व्हॅल्यू मिळाली -12/13. तर हे 13 झाले कॅन्सल मायनस पण काय झाला कॅन्सल. तर tan a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली +5/12 ही मिळाली आपल्याला tan ची व्हॅल्यू. आता काढायचं आहे tan b. मला tan b काढत असताना tan b ची व्हॅल्यू इक्वल येणार sin b अपॉन ला काय येणार cos b. sin b ची व्हॅल्यू पहा sin b ची व्हॅल्यू आहे -4/5 ही व्हॅल्यू मिळाली -4/5 डिवाइड ला cos b ची व्हॅल्यू आहे 3/5. आता b हा फोर्थ क्वाड्रंटचा असल्यामुळे cos पॉझिटिव्ह आहे sin निगेटिव्ह आहे. इथे हे 5 काय झाले कॅन्सल आणि tan b ची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल मिळाली -4/3 ला -4/3 ला इक्वल. आता सर्व व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं sin a b फाइंड आउट करायचं. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय फाइंड आउट करायचा आहे sin a b काढायचं आहे. sin a b ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म्युला आहे sin a cos b प्लस असेल तर प्लस cos a into sin b. हा आहे sin a b चा फॉर्म्युला आणि सर्व अँगलच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता पहिला जो अँगल आहे त्यातला आहे sin a. sin a ची व्हॅल्यू पहा sin a ची व्हॅल्यू -5/13. sin a ची व्हॅल्यू आली -5/13. cos b पहा cos b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3/5 आणि प्लस cos a ची व्हॅल्यू आहे -12/13 त्याला इंटू आहे sin b. cos a ची व्हॅल्यू -12/13 आणि त्याला मल्टिप्लाय आहे sin b जो आहे -4/5 काय मिळाला 5. आता आपल्याला या दोन्ही याचं क्रॉस मल्टिप्लाय किंवा दोन्हीचं मल्टिप्लाय आणि नंतर त्याची काय करायची आहे सम करायची. आता याचं मल्टिप्लाय आणि त्याचं काय करणार सम. आता काय झालं या ठिकाणी हे 5 काय झाले कॅन्सल उरलं फक्त मायनस आणि 3 वरती उरला -3 अपॉन मध्ये किती उरले 13. आता पुन्हा प्लस या ठिकाणी पहा मायनस काय होईल प्लस मायनस काय होईल या दोन्हीचं मल्टिप्लाय मायनस होईल प्लस आणि इथं पुढे व्हॅल्यू कॅन्सल होणार नाही. cos a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली ती मिळाली -12/13 आणि त्याला मल्टिप्लाय sin b आहे sin b ची व्हॅल्यू आहे -4/5 या व्हॅल्यू काही कॅन्सल होणार नाही. इथं आपल्याला sin a ची व्हॅल्यू दिली होती -5/13 इंटू cos b ची व्हॅल्यू आहे 3/5 व्हॅल्यू काय झाल्या कॅन्सल. आता हे मायनस प्लस होईल. आता हे बाकी किती झाले 48. 12 4 किती झाले 48. 12 4
48 आणि 13 5 जार किती झाले 65. आता याची सम करायची असेल तर डिनॉमिनेटर कसा पाहिजे सारखा. मग या 13 ला आपण 65 बनवू शकतो. 13 ला 65 बनवण्यासाठी आपण काय करणार या 13 ला 5 ने काय करणार मल्टिप्लाय करणार. 13 ला 5 ने काय करणार मल्टिप्लाय. 13 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 13 5 जार किती होणार 65. मग वरती कशाने मल्टिप्लाय करा 5 प्लस आलं 48 अपॉन मध्ये किती आलं 65. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर 65 काय झाला सेम. वरती आहे 3 5 जार 15 प्लस किती आहे 48. म्हणजे आन्सर काय मिळालं 18 मधून 15 काय करा मायनस म्हणजे उरतील प्लस 33. किती उरले प्लस 33 आणि अपॉन मध्ये आला 65. आता 33 आणि 65 ला कोणत्याही एका सारख्या नंबरने डिवाइड करता येणार नाही. ही झाली व्हॅल्यू तुमची कशाची तर ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला sin a प्लस b. आता व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे cos a मायनस b. त्याची व्हॅल्यू काढणार cos a मायनस b ची व्हॅल्यू आपण काढणार. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे cos a मायनस b. cos a मायनस b ची व्हॅल्यू काढायची आहे तर cos a मायनस b चा फॉर्म्युला आहे cos a into cos b मायनस असेल तर प्लस sin a into sin b. मग आपल्याला व्हॅल्यू मिळाली इकडे sin a into काय मिळालं sin b. आता आपल्याकडे अँगलची व्हॅल्यू आहे तर cos a ची व्हॅल्यू पहा काय मिळाली. cos a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -12/13. ही व्हॅल्यू पुट केली -12/13 into cos b. cos b ची व्हॅल्यू आहे 3/5 प्लस sin a ची व्हॅल्यू आहे -5/13 into sin b. sin b ची व्हॅल्यू आहे -4/5. ही व्हॅल्यू पुट केली -4/5. आता याचा क्रॉस मल्टिप्लाय करा. याचा मल्टिप्लाय करा याचा मल्टिप्लाय करायचे आपल्याला. मग इथं कुठे क्रॉस मध्ये संख्या कॅन्सल होणार नाही. तर 12 चा मल्टिप्लाय किती सोबत करा 12 3 जार 40 36. 12 3 जार किती झाले 12 3 जार 36 आणि 13 5 जार किती झाले 65. नंतर प्लस 5 4 जार 20. दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत आन्सर पॉझिटिव्ह आणि 13 5 जार किती आहे 65. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे. दोन्हीपैकी एकच घेणार आणि वरचे जे नंबर आहेत त्यातला एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे त्याची काय होणार सबट्रॅक्शन. मग याची सबट्रॅक्शन 36 मधून 20 मायनस करा आन्सर आलं -16 आणि -16 अपॉन किती आहे 65. या दोन्हीचं काही डिवायडेशन होणार नाही. व्हॅल्यू मिळाली कशाची cos a मायनस b. आणि आता राहिला आपला शेवटचा tan a प्लस b. आता थर्ड पार्टला थर्ड आहे tan a प्लस b ची व्हॅल्यू. आता tan a प्लस b मला tan a प्लस b चा फॉर्म्युला जर आपल्याला माहिती असेल तर याचा आन्सर आपल्याला सहजपणे काढता येईल. tan a प्लस b चा फॉर्म्युला आहे tan a प्लस tan b आणि अपॉन मध्ये आहे 1 मायनस tan a into tan b. आता tan a tan b ची व्हॅल्यू पुट करा. tan a ची व्हॅल्यू 5/12 b ची व्हॅल्यू -4/3. 5/12 ही व्हॅल्यू मिळाली 5/12 आणि प्लस b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -4/3. आता या दोन्हीच्या डिवाइडला आहे आता 1 मायनस tan a ची व्हॅल्यू 5/12 into b ची व्हॅल्यू आहे -4/3. आपण tan a आणि tan b च्या व्हॅल्यू आपण दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट केल्या. आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर वरती ऍडिशन खाली मल्टिप्लिकेशन आणि काय आहे सबट्रॅक्शन. आता वरती पहा वरती प्लस ने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. प्लस ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 5/12 आणि -4/3 जसेच्या तसेच. आता इकडे खाली पहा डिनॉमिनेटर मध्ये याचं काय आहे मल्टिप्लाय. पहिले मल्टिप्लाय होईल नंतर काय होईल सबट्रॅक्शन. मग आता मल्टिप्लाय केला आपण 1 मायनस 5 चा 4 सोबत मल्टिप्लाय होईल तर 5 4 आर किती झाले -20. 5 4 आर -20 याचं मल्टिप्लाय केला आपण 12 3 जार किती झाले 36. आता हे मायनस मायनस काय होईल प्लस. आता इथं काय होईल याचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे याचे क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही करू शकता. याचा क्रॉस मल्टिप्लाय करा 3 5 जार 15 मायनस 12 4 जार किती झाले 48.
आणि 12 3 किती झाले 36 अपॉन मध्ये हे मायनस मायनस काय होईल आता मायनस मायनस होईल प्लस आणि याचं होईल क्रॉस मल्टिप्लाय 36 न 1 ला मल्टिप्लाय करा हे किती झाले 36 मायनस मायनस प्लस आणि प्लस किती येतं 20 आणि अपॉन मध्ये 36 जशीच्या तसेच पुन्हा 36 काय झाले कॅन्सल आता उरलं काय तर 15 मायनस 48 मधून 15 तुम्हाला काय करायचं तर मायनस करायचे मग 48 मधून 15 मायनस करा किती झाले -33 किती झाले -33 आणि या दोन्हीची ऍडिशन किती होईल 56 किती होणार 56 आता दोन्ही नंबरला एका सारख्या संख्येला डिवाइड करता तर आपण करू शकतो पण सारख्या नंबरला डिवाइड होणार नाही ही व्हॅल्यू कशाची मिळाली तुम्हाला tan a b आता tan a b ची जरी व्हॅल्यू सांगितली तर आपण काय करू शकतो फाइंड आउट आता आपण याचा क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे या एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन काय सांगितलं तर tan a tan b ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आणि या दोन्हीची सम π/4 म्हणजे 45 ला काय दाखवायची आहे इक्वल दाखवायची मग आपण काय करणार तर आपल्याला tan a tan b आहे आपण पाहिलो कंपाऊंड अँगलची कन्सेप्ट तर आपण काय करणार वी नो आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे तर tan a b ची व्हॅल्यू tan a b ची व्हॅल्यू कशाला इक्वल tan a tan b upon 1 minus tan a into tan b आता आपण व्हॅल्यू पुट केली tan a ची व्हॅल्यू आहे 5/6 b ची व्हॅल्यू 1/11 अपॉन मध्ये 1 minus tan a ची व्हॅल्यू 5/6 into b ची व्हॅल्यू 1/11 वरती आपल्याला प्लस करायची आहे प्लस करताना डिनॉमिनेटर सेम नाही मग याचं होईल क्रॉस मल्टिप्लाय 5 ला 11 ने मल्टिप्लाय करा 11 5s are 55 प्लस 6 1s are 6 आणि याचा क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला मिळालं 66 आणि याच्या डिनॉमिनेटरला याच्या डिवाइडला काय होईल 1 मायनस याचं मल्टिप्लाय 5 1s are 5 आणि 6 चं मल्टिप्लाय 11 सोबत केलं 66 आता समोर मिळालं 55 प्लस 6 किती मिळाले 61 अपॉन मध्ये 66 आणि डिवाइडला याचा क्रॉस मल्टिप्लाय 66 into 1 66 into 1 म्हणजे 66 into 1 किती झाले 66 minus 5 आणि अपॉन मध्ये किती येतं 66 हे 66 आणि 66 काय झाले कॅन्सल आता उरलं आपल्याकडे tan a b is equal to वरती उरलं आपल्याकडे 61 आणि या दोन्हीची सबट्रॅक्शन 66 minus 5 तर याचं सबट्रॅक्शन किती आहे 61 याचं डिव्हायडेशन याच्या सोबत केलं तर आपल्याकडे उरला 1 काय उरला 1 आणि we know that in tan a b is equal to काय 1 बट आपल्याला माहिती आहे की tan 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1 म्हणजे 1 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो tan 45 π/4 अँगल रेडियन मध्ये लिहिलेला आहे दोन्हीकडला tan का असा आहे कॉमन तो केला कॅन्सल तर उरलं काय a b is equal to π/4 हेन्स 2 हेच आपल्याला काय करायचं होतं